हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की माया मीराला बोलत असते की मी तुलाच काय तुझ्या या पूर्ण रामपुरे फॅमिलीचा काटा काढणार आहे. तेव्हा मीराला खूप राग येतो आणि मीरा मायाच्या कानाखाली वाजवते. मीराने मायाच्या कानाखाली वाजवल्यावर माया पहिले शॉक होते, नंतर बावळटसारखी हसायला लागते आणि हसतच असते आणि बोलते की तू एवढंच करू शकतेस तू. आणि माया इनडायरेक्ट मीराला सांगत असते की काय आहे ना मीरा, तू आज आहे उद्या नसणार आणि मी तुला सांगते उद्या तू नसणार आहे. तेव्हा मीरा बोलते मी असेल तिथे असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव की तू नक्की उद्या घराच्या बाहेर निघणार आहेस. तेव्हा माया पुन्हा हसायला लागते. तेव्हा माया सारखं सारखं पॉईंट आऊट करत असते की उद्या तू नसणार आहे. तेव्हा अंबिका मनात विचार करत असते की ही माया असं का बोलते म्हणून. मीरा मायाकडे रागाने बघते आणि तिथून निघून जाते. अंबिकाही तिच्या पाठी जात असते. तेव्हा माया पुन्हा हसायला लागते आणि बोलते बघूच. आपली मंजिरी तिच्या खोलीत कपाटातून पुन्हा तो बॉक्स काढते. बॉक्समधनं एक डब्बी काढते आणि ती डब्बी ओपन करून त्यामध्ये केशर असतं. तेव्हा तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की मीरा, माझी विद्या जरी क्षीण झालेली असली तरी माझ्याकडे अनेक विद्या आहेत. त्यामुळे तू असं समजू नको, हे केशर खाल्ल्याने तू आधीसारखी राहणारच नाहीस. इकडे मीरा रागाने आलेली असते. तेव्हा अंबिका तिच्या पाठी येते आणि बोलते मीरा थांब. मीरा थांबत नाही. तेव्हा अंबिका तिचा हात पकडते आणि बोलते मीरा थांब अगं. ती माया काय म्हणाली तू ऐकलं नाहीस का? ती म्हणाली की उद्या तू नसशील. तेव्हा मीरा बोलते की ऐकले मी, आणि ताई तू नको काळजी करूस माझी, मी माझी काळजी घेऊ शकतेस आणि तू बोलणार नव्हतीस ना माझ्याशी, मग आता जा. तेव्हा मीरा तिथून निघून जाते. तेव्हा अंबिका हसते आणि बोलते की काय ग मीरा, रुसतेस? लहानपणापासून अशीच असेल का ही? तेव्हा मीरा बोलते पण काहीही असो, ती माया उद्या जो काही प्लॅन करणार आहे ना, तिचा मी प्लॅन तिच्याच तोंडघशी पाडणार आहे. कारण की आता वेदासोबत मीरालाही जपणं हे माझं कर्तव्य आहे. हे सगळं मंजिरी ऐकत असते अंबिकाचं बोलणं. इकडे मीरा आपल्या खोलीत येते आणि तिला सारखं आठवत असतं. तेव्हा तिला अथर्व जात असतो ते आठवत असतं. तेव्हा अंबिका तिला सांगत असते की त्यांना म्हण की उद्या लवकर या म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की येईन मी उद्या लवकर आणि कॉफी एकच कप पेईन. मीराला तेही आठवतं की अथर्वने एकदा तिच्यासाठी सॉरी बोलला होता आणि सगळ्या घरभर सॉरी लिहून ठेवलेलं होतं. मीराला अथर्वने तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ आठवत असते. तो कसा सॉरी बोलतो, ती त्याच्यासोबत काय काय गप्पा मारते, त्याने कसा तिला गजरा लावलेला असतो, त्याने कसं तिच्या फोreheadवर टीस केलेला असतो, हे सगळं मीराला आठवत असतं. इकडे अथर्वही मीटिंगच्या ठिकाणी पोहोचतो. गाडीतून उतरतो आणि बघतो तर काय, एक मुलगा आणि एक मुलगी त्याच्या स्वागतासाठी तयार असतात. तेव्हा अथर्व त्यांच्याकडे बघतो. तेव्हा त्या मुलगीमध्ये अथर्वला मीरा दिसत असते आणि अथर्व तिच्याकडेच बघत असतो. इतकी सुंदर मीरा जीन्स आणि शर्ट्समध्ये असते. तेव्हा मीरा पुढे येते आणि अथर्वकडे येते आणि बोलते की सर, तुम्हाला मी मीटिंगचा अजेंडा पाठवला आहे, तुम्ही तेवढा बघून घ्या. अथर्व इतका मग्न होतो तिच्याकडे बघण्यामध्ये. ती बोलत असते आणि अथर्व मग्न असतो. अथर्व तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो आणि ती बोलत असते. ती खूप सुंदर दिसत असते. अथर्व तिच्या एक एक बोलणं तिचा चेहरा निहाळत असतो. तेवढं ती मुलगी बोलते काय झालं सर? तेव्हा अथर्व थोडा भानावर येतो. तेव्हा ती बोलते काय झालं सर, प्लॅनमध्ये थोडा चेंज करूया का? तेव्हा अथर्व पुन्हा बघतो आणि बोलतो की नाही, प्लॅन इज गुड फॉर मी. तेव्हा ती बोलते ओके. तेव्हा ती मुलगी अथर्व बोलत असते की सर तुम्ही ड्राईव्ह करून आला आहात, तुम्ही डायरेक्ट हॉटेलवर जाऊ शकता, जेवण रेडी आहे. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, क्लायंट्स आले आहेत का? तेव्हा ती बोलते हो. तेव्हा अथर्व बोलतो की त्यांना वाट बघणं योग्य नाही आहे, आपण जाऊयात. इकडे मीरा बोलत असते मी तुमच्याशी बोलत नाही याचा तुम्हाला त्रास होत असेल ना, पण मी तुमच्याशी बोलले तर माझं तुमच्यावरचं प्रेम दिसेल, जे तुम्हाला नको आहे. तुम्ही जात असताना मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जास्त कॉफी पिऊ नका, लॅपटॉपवर काम करत असताना चष्मा लावा, जास्त वेळ जागू नका, वेळेत झोपा आणि कामाचं खूप टेन्शन असलं ना तरीसुद्धा चिडचिड करू नका. तेव्हा मीरा बोलते तसंही तुम्ही चिडल्यावर खूप क्यूट दिसतात. पण तरीसुद्धा तेवढ्यात अंबिका तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि मीरा मागे बघते. तेव्हा मीरा थोडी सावरते आणि अथर्वचा शर्ट कपाटात ठेवायला लागते. तेव्हा अंबिका बोलते की हो का, अथर्व चिडल्यावर क्यूट दिसतात का? मला नव्हतं माहिती. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. तेव्हा अंबिका बोलते की अगं एवढं प्रेम करतेस त्यांच्यावर, मग त्यांना जाताना सांगितलं का नाही?
तेव्हा मीरा बोलते की त्यांना जे वाटत होतं ते सांगितलं त्यांनी ताई, आणि मीरा तिथून निघून जाते. तेव्हा अंबिका पुन्हा तिच्या पाठी जाते. तेव्हा अंबिका बोलते, मीरा ऐक, अथर्वचंही तुझ्यावर प्रेम आहे अगं, पण ते हळूहळू वाढत जाईल. आणि ऐक, आणि जो कोणी तुमच्या प्रेमामध्ये येईल ना त्याला मी सोडणार नाही. इकडे नर्मदा किचनमध्ये त्यांची मेड सुनीताशी बोलत असते आणि बोलत असते की बघितलंच ना सुनीता, घरची मुलगी मी आहे, माझ्यासाठी कोणी काही करत नाही. आणि ते सुनेसाठी खीर चालू आहे. तिथेच मंजिरी बसलेली असते. मंजिरीचा डाव असतो केशरमध्ये खीरमध्ये केशर टाकण्याचा. तेव्हा मंजिरी नर्मदाकडे येते आणि बोलते, नर्मदा, एखाद दिवशी केलं तर काही फरक पडणार आहे का? तेवढं तिथे अंबिका येते. तेव्हा मंजिरीला दाखवते. मंजिरी मनात बोलते की अंबिका इथे कशी? मला वाटलं होतं की ही मायाच्या मागावर असेल. तेवढ्यात मंजिरी नर्मदाला बोलते की अगं नर्मदा, खरं तर मी खीर मायालाच करायला सांगणार होती, पण ती काही दिसत नाही, कुठे गेली का ती? आणि तुला सांगितलं कारण तुझ्या हाताला चव आहे ना म्हणून. तेव्हा अंबिका बोलते, खरंच ही माया कुठे राहिली? मंजिरीचा प्लॅन असतो की अंबिकाला माया मागे पाठवायचा आणि इकडे खीरीत केशर मिसळवायचा. तेव्हा अंबिका बोलते, मीराच्या खोलीत गेली नसेल ना, जाऊन बघायला पाहिजे. तेव्हा अंबिका तिथून चालली जाते. तेव्हा इकडे नर्मदा बोलत असते की वहिनी, मी खीर छानच करते अगं. तेव्हा नर्मदा बोलते की बघ ना, मी खीर जरी बनवली ना, पण तुझी सून मीरा आली का माझ्या मदतीला? कोणी नाही आलं. मी खीरही बनवली आणि स्वयंपाकही केला सकाळपासून उठून. तशी सुनीता होती माझ्या मदतीला, पण मीरा आली का? ती ती तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा, मीरा या घरची सून आहे ना, आणि कधी एखाद दिवशी तिने आयतं खाल्लं तर काय फरक पडणार आहे? आणि ती जरा रुसली आहे ना, म्हणून मी तुला खीर करायला सांगितली. बघ, तुझ्या हाताची खीर खाऊन तिच्या चेहऱ्यावर कसा आनंद होईल. तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा, वाढ आता ती खीर. तेव्हा नर्मदा बोलते, आता काय वाढतेच. तेव्हा मंजिरी मुद्दामच बोलत असते की तिला दाखवायचं असतं की नर्मदाने ही खीर बनवली आणि नर्मदाच्याच हाताच्या खीरने मीराला काय होणार आहे म्हणून. तेव्हा ती मुद्दामच सुनीताला बोलते की सुनीता, बघितलंस ना, नर्मदाने तिच्या हाताने छान खीर केली आणि तिच्या हाताने ती मीराला वाढते, आणि मीराने ही खीर खाल्ल्यावर बघ तिच्या चेहऱ्यावर किती आनंद होईल. तेव्हा नर्मदा वाटेत खीर टाकते आणि बोलते, वा, मीराचा चेहरा खुलण्यासाठी नर्मदा खीर बनवणार, नर्मदा खीर वाढणार, वा. तेव्हा सुनीता हसत असते. तेव्हा नर्मदा तिच्यावर ओरडते, तुझा चेहरा का खुलला आहे? सगळा स्वयंपाक बाहेर आणायचा आहे, तो सगळा आत आहे, तो काही जादूने नाही येणार, चल जा. तेव्हा सुनीताच्या मागे नर्मदाही खीर वाढून चालली जाते. तेव्हा मंजिरी पटकन मोका साधते. पटकन ती आपल्या जवळची डबी काढते आणि त्या डबीतले काही केशर ती त्या वाटीतल्या खीरमध्ये टाकते. इकडे माया तिच्या खोलीत असते, केस कर्ल करत असते. तेवढ्या तिथे अंबिका तिथे बसलेलीच असते. तेव्हा माया बोलताना पण नेमकी अशी बोलते, मनात बोलते की या मंजिरी मॅडमचं काय चाललं आहे ना, मला कळतच नाही. आणि नेमकी एवढे शब्द जोरात बोलते की या मीराचं आहे ना, जे काही करायचं आहे ना ते मीच करेल, असं बोलते. आणि तेवढंच नेमकं अंबिका ऐकते. तेव्हा अंबिका बोलते, माया, मीराचा विचार जरी आणलास ना मनात तर बघ मी काय करेल. तेव्हा अंबिका बोलते, करेल काय, करतेच. तेव्हा माया केस कर्ल करत असते. अंबिका अशी जादू करते की मायाच्या केसांना तो चिमटा चिपकला जातो आणि तिथून धूर निघायला लागतो. माया खूप काढण्याचा प्रयत्न करत असते, पण मायाचे केस ओढले जातात. तेव्हा माया जोरजोरात ओरडायला लागते, ओ माय गॉड, ओ माय गॉड, माझे केस. तेव्हा अंबिका अजून तिला छळत असते. तेवढ्या तिथे अनन्या येते. मायाला बघते आणि अनन्या पटकन पळत येते आणि अनन्या तेव्हा तिला त्यातून सोडवते. इकडे डायनिंगवर सगळे जेवायला बसलेले असतात. तेव्हा दादासाहेब अथर्वशी बोलत असतात की काय, तू जेवलाच नाही अजून? तेव्हा मीराचं लक्ष दादासाहेबांकडे जातं. तेव्हा दादासाहेब अथर्वशी फोनवर बोलत असतात की ओके, तुझी मीटिंग संपली की मग आपण बोलूया. फोन ठेवल्यावर दादासाहेब मंजिरीला बोलतात की पाहिलंच मंजिरी, तुझ्या सुनेने पहाटे उठून तुझ्या लेकाला डबा करून दिला एवढा गरमागरम, आणि तुझा लेक जेवलाच नाही अजून. तेव्हा दादासाहेब बोलतात, अनन्या, मी जर याच्या जागी असतो ना तर माझ्या समोर असं माझी वागायची हिंमतच झाली नसती. तेव्हा दादासाहेब मीराकडे बघतात. तेव्हा इकडे मंजिरीचं लक्ष पूर्ण खिरीकडेच असतं. तेव्हा मंजिरी मनात बोलते, हे खाल्ल्यानंतर तू पहिल्यासारखी राहणार नाहीस. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.